राज्यातल्या माल वाहतूकदार ट्रक ट्रॅक्टर चालक संपावर गेलेले आहेत। केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात हा संप आहे। काल मध्यरात्रीपासूनच त्यांचे परिणाम सुद्धा आता जाणवू लागलेले आहेत। टँकर चालकही या संपामध्ये सहभागी झाल्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा हा निर्माण होऊ शकतो। परिणामी टाकी फुल करण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा सुद्धा लागलेला पाहायला मिळत आहे। तर सध्याची आपण महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय। महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या शहरांची ही थेट दृश्य आहेत। मनमाडमधली दृश्य आहेत। अमरावती, सोलापूर, धाराशिव, उल्हासनगर आणि रत्नागिरीतली महत्त्वाची ही दृश्य आपण पाहतोय, कारण राज्यातल्या माल वाहतूकदार ट्रक आणि टँकर चालक सध्या संपावर गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम अर्थात दिसून येतोय। सगळीकडेच पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। केंद्र सरकारने जो नवीन मोटर वाहन कायदा आणलेला आहे त्या विरोधामध्ये हा संप पुकारला जातोय। गेल्या आठवड्यात केंद्र शासनानं एक वाहतुकी संदर्भात हिट अँड रन याविषयी एक कायदा आणण्याचा प्रक्रिया सुरू केली आणि हा कायदा काही लोकांना चांगला वाटतो तर काही लोकांना चुकीचा वाटतो। वाहतूकदारांना ट्रक ड्रायव्हर्सना तो फार जाचक वाटतो। अशासाठी तर त्या कायद्याला विरोध करण्यासाठी त्यांनी एक आंदोलन चालू केलं। देशभरात टँकर चालकांचा संप पुकारलेला आहे। पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे सरकारने त्या पद्धतीने आदेश सुद्धा दिलेले आहेत। तेल कंपन्यांना सहकार्य करण्याचं सुद्धा आवाहन आता करण्यात आलेलं आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। देशभरामध्ये आता टँकर चालकांनी संप पुकारलाय आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आपण सध्याची आणि या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यामध्ये जो बदल केलेला आहे त्याच्या विरोधात आता ट्रक चालक जे आहे ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत। सध्या आपण मुंबईतली परिस्थिती पाहत आहोत। मुंबईतला हा लोअर परेलचा खरं तर परिसर आहे। या भागामध्ये अद्याप त्याचा कोणताही खरं तर परिणाम पाहायला मिळत नाहीये। मात्र येत्या दिवसांमध्ये याचा फटका मुंबईकरांना बसेल अशी शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। मागच्या काही तासांमध्ये आपण बघितलं तर काही इतर ठिकाणी जिल्ह्यांमध्ये जे ट्रक चालक आहेत त्यांनी खरं तर जसा पद्धतीने संप पुकारलेला आहे त्याचा फटका थेट आता खरं तर पेट्रोल पंपावरती बसताना पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी आपण बघितलं तर जे लोक आहेत ते आता पेट्रोल पंपावर जाऊन आपली जी गाडीची जी टाकी आहे ती फुल करून घेण्याचा खरं तर प्रयत्न करत आहेत। मात्र मुंबईमध्ये आपल्याला सध्या तशी परिस्थिती पाहायला मिळत नाहीये। साधारणपणे जी माहिती घेतली जात आहे त्याच्या अनुषंगाने जे पेट्रोल पंपाचे जे मालक आहेत किंवा जी जागा आहे त्या ठिकाणी खरं तर त्यांनी जो स्टॉक आहे तो खरं तर फुल करून ठेवलेला आहे, भरून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे आता लगेच खरं तर मुंबईमध्ये या ठिकाणी खरं तर तसा काही मोठा खरं तर याचा परिणाम पाहायला मिळत नाहीये। मात्र हा संप जर असा सुरू राहिला, याच्यावरती कोणताही तोडगा निघाला नाही तर मात्र मुंबईमध्ये सुद्धा या संपाचा फटका बसू शकतो आणि एकूणच ट्रक चालक आणि टँकर चालकांनी जसा एक संप पुकारलेला आहे त्या कायदा जर तसाच राहिला तर काय होईल, त्याचे पडसाद काय होतील हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। पण सध्या मुंबईकरांना सुद्धा चिंता लागलेली आहे की जर हा संप असा सुरू राहिला तर आमचं काय होणार। कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरातील पेट्रोल पंपावरती शुकशुकाट दिसतोय। शहरातल्या पेट्रोल पंपावरती सकाळपासून नो स्टॉकचे बोर्ड सुद्धा लागलेले आहेत। ट्रक चालक संघटनेचा बंद असल्यामुळे पेट्रोल मिळणार नाही या भीतीमुळे काल रात्री उशिरापर्यंत शहरातील सगळ्याच पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली होती। रात्री पेट्रोल डिझेल भरून घेतल्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर आज सकाळी पेट्रोल आणि डिझेल नसल्याचं सुद्धा दिसून येत आहे।